हे दोन प्रस्ताव होते. दोन जे प्रस्ताव होते ना, समस्त प्रस्ताव ज्यात त्यांनी ते ठराव पाठवला. आम्ही जो प्रस्ताव दिला होता त्या ठराव तुम्ही आरक्षण असलेल्या जागेपैकी लिंगायत समाजाच्या दखल अंदाजे 2 एकर जागा आवश्यक सोयीसुद्धा स्वतंत्रपणे करून घेण्याच्या अटीवर सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर यांना उपलब्ध करून देण्यावर विशिष्ट ठराव क्रमांक 171 दिनांक 12/25 मे ठराव असून तो रद्द करण्यास व सदर जागा लिंगायत समाजाच्या दखल राखीव ठेवून इच्छुक संस्थे किंवा तत्मध्ये हस्तगत करण्यात आम्ही दिनांक 6/11/23च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्रमांक 4.3 नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा मी आणला आणि मी ही जागा बघून आली. महानगरपालिकेला गेल्या अनेक वर्षापासून लिंगायत स्मशानभूमीला दुसरीकडे जिथं जिथं आगमन झाले त्या भागातही आपण सातत्याने मागणी आहे. आजपर्यंत मी दिलं नाही, पण ज्या वेळी आल्यावर मी आयुक्तांशी फोनवर संपर्क रिकामी जागा आहे लिंगायत स्मशानभूमीला द्या. त्यांनी म्हणले एक पत्र पाठवा. त्या अनुषंगाने मी एक पहिल्यांदा पत्र केलं की लिंगायत स्मशानभूमीला ही जागा मिळायला पाहिजे. आणि त्यानंतर लिंगायत स्मशानभूमीला जागा मिळायला पाहिजे म्हणून सांगितल्यावर मग ते कोण करणार असं आयुक्त म्हणले. मी त्यांना म्हणले की मी वडकी महाराजांचं तिथं मठ आहे जवळ, त्यांना मी त्या संस्थेला तयार करतो आणि त्या महाराजांना विचारतो आणि महाराजांची परमिशन घेऊन तुम्हाला सांगतो. त्या दरम्यान तुम्हाला लई काळजी ना लिंगायत स्मशान लिंगायत लोकांमध्ये भांडणं लावायचं. तुम्ही ते काढायला बोलून आला. त्यांना माहित पण नव्हतं हे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी आणि काही लोकांनी हाताशी धरून जाणून बुजून त्यांना घेऊन आला आणि त्यांचा प्रस्ताव मागून घेतला. त्या दरम्यान मी अजून एक पत्र केलं की हा स्मशानभूमीचं देखभाल करणं कुठल्याही तुमच्या अटीतटी सगळ्या मान्य असून कुठल्याही स्वतःच्या खर्चाने वडकी संस्था हे सगळं करायला तयार आहे, तुम्ही त्यांना द्यावं असं म्हणून मी दुसरं पत्र दिलं. पण तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही. तुम्हाला कारण राजकारण करायचं होतं इथं अधिकारी लोकांना, ते सांगत नाही. तुम्ही जाणून बुजून हे सगळं लिंगायत लोकांमध्ये भांडणं लावणं, एखाद्यावर परस्पर हे करणं, एवढा धंदा इथं बसून असं तुम्ही केलेला आहे. आणि ते प्रस्ताव तुम्ही त्याचं ठेवलं. त्यांना 2-4 वेळा त्यांनी तयार नव्हते तरी त्यांना बोलून तुम्ही त्यांना तयार केलं आणि ते प्रस्ताव पाठवायचा कार्यक्रम पुढे तुम्ही केलं. त्यावेळी आमचाही प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता. तुम्ही का बरं पाठवलं नाही? का तुम्हाला काय इंटरेस्ट आहे सांगा ना. एवढं सगळं प्रस्ताव करण्यात ह्याच्यात करण्यात कुणा जात आहे? कोण सांगितलं तुम्हाला असं करून द्या म्हणून? दोन डॉक्युमेंट तुम्ही केलाच आहे. दोन कामामध्ये तुम्ही आला. त्या पक्षांनी कोण काय करताय काय नाही याचं बघणं आणि कुठल्या गटातील माणसांनी काय मागतं त्याच्या विरोधात काम करणं एवढंच काम आहे. तुमचं काम तेवढं आहे. माझं तुझं काय सांगू पत्र दिलं एकच प्रस्ताव का पाठवायचं तर दोन्ही प्रस्ताव पाठवायचे. मग दोन्ही प्रस्ताव पाठवणार वरिष्ठांनी जो न्याय देतील वरिष्ठांनी तो आम्हाला सगळ्यांनाच मान्यच होता ना सगळ्यांना. तुम्ही एकच प्रस्ताव पाठवता त्याचा अर्थ असा जाणवतो की तुम्हालाच काहीतरी गोड मागायला आहे. तुमच्या मनामध्ये पण परंतु केलं त्याच्याबरोबर कारंजे साहेबांबरोबर पाठपुरावा सातत्याने या विषयावर त्याला गैरहजर ठेवले. का बरं आम्ही कारंजे साहेब इथं गैरहजर ठेवून आणि मुद्दा होऊन आणि इथं येऊन आम्हाला तुम्ही हे सांगा बरोबर नाही ना. हे विषय प्रदूषण समितीकडे तातडीचा विषय क्रमांक 57 ठराव क्रमांक 54 शांतीच्या व्यक्ती हिंदू धर्मासाठी आदर्श असलेल्या समाज धर्मांसाठी जागा असल्या
काय वाटलं वरिष्ठांनी राज्य सरकारकडे हे पाठवलं की महानगरपालिकेमध्ये एक ठराव देत असताना बहुतेक सगळ्यांच्या चर्चेवर एकाच पत्र तुम्ही सादर केलं आणि फ्रेश आलेलं पत्र सादर केलं आणि तुम्ही जुना प्रस्ताव ते न सादर करता आणि मागणी न करता तुम्ही दबावापोटी एकच पत्र सादर केलं आणि ठरावात एकच नाव घेतलं सर्वानुमते त्याला मंजुरी मिळाली. मला असं आता हे ठराव काय वाटलं कळालं ना आता कोणाला मागणी पुन्हा कुणाच्या हे सादर केलं. सिद्धेश्वर देवस्थान तर्फे काम करण्यास देखील त्या दृष्टीने आम्ही त्याच्यासाठी आम्ही इथं आलेला सांगा. अहो साधन सोपं आहे साहेब. आमदार 2 एकर आहेत, थोडकी महाराजचे 2 एकर आहेत. कुठे प्रस्ताव ते दाखवा ना आम्हाला. याचा अजूनच आहे मागणी. तुमच्या निदर्शनात आणण्यासाठी एक गोष्ट सांगतो. जो प्रस्तावने मंजूर केलाय त्या मंजूर केलेल्या प्रस्तावामध्ये ते नवीन नगरसेवकाचं पत्र वापरलं गेलं अक्षय अंकित खाने आणि नगरसेवक झालाय 20 तारखेला 20/2/26 नगरसेवक झाला. कितीला? आणि पत्र कधीच तयार केले बघा 2/2 पत्र तयार केले. नगरसेवक व्हायच्या 18 दिवस आधी लेटर पॅडवर छापलंय आणि ते पत्र दिले. असं होऊ शकतंय का? नगरसेवक व्हायच्या आधी ते आणि हे अधिकृत या पत्रासाठी वापरलं गेलं आणि ते प्रस्ताव मंजूर झाला. हे समन्वय 2 भाग पडला. म्हणजे या पत्रात वरची तारीख बघा बाबा. नाही वरची तारीख बघा आम्हाला नको. आयुक्त साहेब वरचं बघा. केलेलं आहे त्यांनी मांडण्याची आमचा देखील आहे. पण हे आमच्याकडे नंतर आले त्या दिवशी आम्ही आमच्याकडे आले 3ऱ्या महिन्यात आले. मार्च महिन्यात तुमच्या माझं म्हणणं आहे की हा ठराव ज्या दिवशी कोर्टात आला ना त्या ठरावात माझा प्रश्नाचा प्रस्ताव होता की ते पहिले रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवलं असा प्रस्ताव आम्ही पाठवला होता आणि त्याच जनरल बॉडीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव सभासद ठराव आलेला ते नंतर आम्हाला प्राप्त झाले. त्याच्यावर नंतर
सभासद ठराव प्राप्त झाला त्यावर आम्ही त्यामुळे ह्या व्यक्तीच्या ह्याला आमचा काय संबंध नाही. आमदार महोदयांनी पत्र दिलं पण टिप्पणी तुम्ही दिलं नसेल असं मागायचं. टिप्पणी पण आहे ना, टिप्पणी पण आहे. मी तुला सांगितलेला विषय महत्वाचा आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांचा ठराव केला तेव्हा नियमितता मागवली होती आणि मी ते सगळं काम केलं आता स्पष्ट म्हणतो कशाला गोड करताय. वस्तुस्थिती जी आहे की त्यांना द्यायचं ठरवलं, तुम्ही त्या लोकांची कुणाची तुमची कुठल्या आमदाराशी चर्चा झाली आणि तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऐकून त्यांच्या प्रेशरमध्ये केलंय. तर स्पष्ट म्हणणं आहे. खरं तर आम्ही बापू त्या दिवशी सभागृहात असं म्हणत होतो की दोन्ही संस्थांना आणि तुम्ही तिन्ही आमदार आणि प्रमुख पदाधिकारी एकत्र बसा आयुक्तांबरोबर एक मीटिंग अशी घ्या आणि तिथं निर्णय घ्या. आज सभागृहात तुम्ही गडबडीत निर्णय करू नका की कुणाला एकाला देतो किंवा काय नाही. हे मीटिंग नंतर सुद्धा करता आलं असतं, पण त्या दिवशी हट्टपणा करून मुद्दामून जिद्दीने ते करून दाखवतो या भावनेचं ते करून दाखवलं. त्यामुळे काही लोकांना सभागृहात बाहेर जावं लागलं. ही कुठली पद्धत आहे? एकीकडे आज सोलापूरचं बजेट आहे, लोकांना बजेटवर काय मिळेल ह्याची अपेक्षा आहे. लोक तर आपण बसलोय त्याच्यावर सोलापुरात 2 एकर जागा कुठल्या सोलापूरच्या स्मशानभूमीवर बसलो. व्हायला पाहिजे त्याचं खुलासा संस्थेला द्यावं असं काय नव्हतं. त्यानंतर मग त्यानंतर मी आमदार महोदयांची चर्चा केली. आमदार महोदयाने पण त्यावेळेस देवस्थानाला द्यावं अशी सहमती दर्शवली. तर नाही सहमत नाही असं नाही सर लेखी मी नाही लेखी नाही सर लेखी नाही मी चर्चा केली सर. मी बोलू सर मी माझं पत्र आहे वडकी महाराजच्या माझं स्वतःच पत्र आहे. कुठे दाखवा सर नाही नाही सर त्याच्यामध्ये ओळखीचं नाही आहे सर. आम्ही जे इलेक्शनच व्हायचं होतं. मी किती म्हणतो त्या पत्रात साहेब आवाज जावा काय तुमच्याकडे आलं नसेल. मी होतो ना मी जी कारवाई केली का नाही त्यानंतर सिद्धेश्वर पंत कमिटीने त्याला नाकार दिलं तुमचं घ्यायला. त्याच्यानंतर 7व्या महिन्यात परत आम्ही म्हणले की वडकी महाराजच्या मठाला द्या ही जागा. मी जी फोटो करून कारवाई केली ह्या पत्रात हे पत्र 10/7 आहे. मी एका वेळेस फोन करून सांगितलं असं कुठल्या तर संस्थेचं नाव सांगा. माझ्याकडे लेखी पासून मी तुम्हाला ओरड कशाला करेल माझं एवढंच म्हणणे आहे. कारण हे
मला काही आमदार महोदय आमदार महोदयांनी मान्य करतो की पहिली सुरुवात जी पाठपुरावा केला का नाही आमदार महोदयांनीच केला. त्यानंतर मी प्रक्रिया सुरू केली. आम्ही साईडला व्हिजिट पण करून आलो. त्यानंतर मग आम्ही चर्चा केली, साईडला गेलो आणि त्यानंतर आणि त्यात म्हणजे लपवायचा काही विषय येत नाही ना. काय केला मी ठराव घेतला सुरुवातीला आणि ते जे पहिलं पत्र आलं का नाही त्या पहिल्या पत्र आपला ऑगस्टला झालं. त्यानंतर आम्ही मग ठराव घेतला. मग आम्ही काय केलं की पहिलं कोण काम करतंय म्हणून आम्ही एकच आमचं कसं असतं किंवा पहिलं कोण काम करते कारण हे असं काही पैसे कामत नाही. हे चुकीचं करणार. आमदार साहेबातून पत्र आहे आमदार साहेब प्रस्ताव ते झालं पाहिजे समाजात मी ते पत्र आम्ही जर पत्र खायला नाही कुठे गेलो म्हणून तुम्ही म्हणता रद्द करा. आम्ही काही म्हणलं नाही त्याच्यावर अभिप्रायच घेतला नाही. सदस्याचा प्रस्ताव मंजूर केला. सदस्याच्या प्रस्तावाला प्रशासनाचा अभिप्राय नाही. मला वाटतं तुम्ही पाठवलेला प्रस्ताव एसएलपीटीचा ओपिनियन ऑफ दॅट प्रपोजल सर. सदस्याच्या प्रस्तावाला ते तुमचं ओपिनियनच आहे. रद्द करा म्हणून सांगितलं ते थोडं ह्याला रद्द करून टाका. ऑलरेडी ह्या सेम विषय दोन्ही विषयात त्या जोडून पहिला रद्द करा पाठवा. प्रोसिडिंग पत्र घेऊन ठेवा त्याला दबाव खूप आहे. दबाव खूप आहे. माझं असं म्हणणं आहे नव्यानं आपण एक प्रस्ताव देतो. ऐका पुढच्या बोर्डामध्ये आपण नव्यानं आम्ही सभासद प्रस्ताव देतो. त्याला अभिप्राय सर आयुक्तांनी परत एकदा मंडळासाठी आपण सादर करू. बरोबर आहे. गरज पडली तिथं मतदानाला जाऊ. काय परिस्थिती होती आहे सभागृहात आपण त्या हे करू आणि बाहेर पडायची बाहेर. उद्या पुढच्या बोर्डामध्ये आपण तो प्रस्ताव देऊ उडगी मठाला देण्याचा आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आयुक्तांनी विखंडित करण्याकरता पाठवून द्यावा अशी विनंती.
सांगू दे. ऐकता नाही तर विक्रम पाठवला. तुमचा अभिप्राय घेतलेला आणि जागा घेताना युरोपची जागा देताना आयुक्तांचा अभिप्राय पाहिजे म्हणजे आणि हे जे ऑफिस करा म्हणून जर दिले गेले कुणाला तुम्हाला इतर भरपूर एजंट करेल त्यांचे हे हॉटेल बिटेल म्हणून दिले तर करायचं काय त्यामुळे तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी देत असताना आयुक्तांचा अभिप्राय हा मोस्ट आहे हा जर कधी कोणतीही जागा विदाऊट अभिप्रायाशिवाय दिली गेली नाही आहे आणि या प्रस्तावाला तुमचा अभिप्राय न घेतल्यामुळं हा विकंडीतलाच पाठवल्याशिवाय तुमच्याकडे कुठलं पर्याय तुम्ही काय म्हणतो सदस्याचा प्रस्तावाबरोबर आयुक्तांनी जो प्रस्ताव पाठवला होता ते तुम्ही एखाद्या वर्षाचा अभिप्राय आहे हा काय त्याचा अभिप्राय रद्द करा म्हणून तुम्ही पाठवलेला प्रस्ताव तो अभिप्राय आहे जे मंत्र्यांनी सांगितले त्याच्या कोणतरी अधिकारी दाखला गेला पाहिजे कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय हे होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं दुसरं आपण कारवाई नाही तर त्यांना काय शेवटी यांच्या मर्यादा त्यांना प्रचंड दबाव आहे त्यांचं सँडविच झालेलं त्याच्यामुळे मला असं वाटतं इथे चर्चा त्यांच्या अधिकारात नसताना आपण करण्यापेक्षा आपण आपले लेखी अधिकार आहे अधिकार म्हणजे नीट समजून घ्या कारण त्याला विचारल्याशिवाय वय म्हणता काही मार्गी झाले मला बघा समाजाचं काम आहे लोकांचं काम आहे मला द्यायचं आमचं काहीच आणि हा विषय होता ना समजा आता बॉडी आल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा साहेबांनी विषय केला ना मी मान्य सुशील मान्य करतो कोणाचं इतर कोणाचाच इंटरेस्ट नव्हता साहेब साधन सोपं आहे जागा उडकून पत्र देण्यापासून यांचा पाठपुरा आमदार हो ना त्यामुळे पुटअप केलं ना पुटअप केलं पण ते दुसरं जे पत्र आले का नाही ते माझ्या समोर आलेलं नाही त्यामुळे मग काही आमचा निर्णय झाला ते सांगतो त्याच्यामध्ये का नाही तर सभागृहात सगळेजण उपस्थित राहून त्याला मान्यता घेऊ काय होतंय कोण विरोध करताय कसं होतंय बघू बापवायत आहे राज्य सरकार साहेब आलेला ठराव काय करत नाही